मी खोलेश्वर महाविद्यालयाचा प्राध्यापक गौतम गायकवाड, मराठी विभाग. या कोविड लॉकडाऊनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही तासिका मी घेतो आहे. कालच्या तासामध्ये आपण केशवसुताच्या कवितेचा वैशिष्ट्यांचा विचार आपण केला. काव्यात्मक साहित्य नावाचं पुस्तक मराठी अभ्यास मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संपादित केलेलं आहे. त्याच्यामध्ये या 5 कवींचा अभ्यास त्यामध्ये आहे. आपण केशवसुतांच्या कवितेचा अभ्यास करत असताना काल संपूर्ण केशवसुताच्या कवितेचा मागच्या तासामध्ये आढावा घेतला. आज आपण काही केशवसुतांच्या कवितेचा विद्यार्थी मित्रांनो विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, केशवसुत हे मानवतावादी कवी होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता तिला हवी होती. हे जग माणसासाठी आहे. धर्म, परमेश्वर, नियम माणसासाठी आहेत. या जगात मानव सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून केशवसुतांनी मराठी कवितेमध्ये आमूलाग्र अंतर्बाह्य बदल घडून आणला. केशवसुत कवी हा मानव पूजक आणि मानवाला केंद्रस्थानी ठेवून मानवाच्या सुखासाठी विचार मांडणारा कवी आहे. वैचारिक चिंतन केशवसुताच्या कवितेचा गाभा आहे. केशवसुता नुसता कवी नाही तर केशवसुत हा विचारवंत आहे. त्यांनी आपल्या शब्दांची शस्त्र करून समाज सुधारण्यासाठी त्या काळामध्ये बंड केलं. क्रांतिकारक अशा प्रकारचा कवी आहे. सूर्य सन्मुख कवी आहे. आणि म्हणून मराठी काव्याच्या अंतर्बाह्य कवितेचं जनकत्व केशवसुताला द्यावं लागेल. परंतु केशवसुताच्या विचारांची सर्व बीज महात्मा फुले यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात. खऱ्या अर्थानं केशवसुतांनी आपल्या सामाजिक कवितेमधून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामाजिक क्रांतीच्या गुणगंजनात्मक, उपदेशपर, सौंदर्यवादी, सुनीत अनेक अशा प्रकारच्या रचना केशवसुतांनी केल्या. या जगातील सर्व माणसं माझी आहेत, मी त्यांचं आहे, ते माझे आहेत, हा एकच ओघ आमातून वाहे. ते आणि मी काही वेगळे नाही आहे. या भूमीमध्ये स्वर्ग नांदत होता. माणसं सुखी समाधानी होती. त्या भूमीला पुन्हा एकदा स्वर्गाचे रूप प्राप्त करून देण्यासाठीच माझ्या कवितेचा जन्म आहे. या भूमीला, या समाज व्यवस्थेला आलेली जी काही अवकळा असेल ती अवकळा नष्ट करून स्वर्गाचे रूप प्राप्त करून देण्याची ही धडपड आहे. आणि म्हणून समाज सुखी संपन्न व्हावा, सुखा समाधानाने इथे नांदावा, यासाठी ती कविता कवीचं साधन आहे. मानवी कल्याण हे तिचं साध्य आहे. म्हणून ती वैयक्तिक सुखामध्ये न रमता सार्वजनिक सुखामध्ये रमते. सार्वजनिक सुखासाठी धडपडते. स्वतःमध्ये विश्व शोधते. विश्वाची पूजा करते. तिची भूक ही वैयक्तिक नसून ती सामाजिक मानवतावादाची भूक आहे मित्रांनो. म्हणून संकुचित परिघामध्ये ती रमत नाही. विशिष्ट विचारामध्ये, विशिष्ट धर्मामध्ये, विशिष्ट देशामध्ये, विशिष्ट जातीमध्ये, विशिष्ट ईश्वरामध्ये ती रमतच नाही. मानव कल्याणकारी व्यवस्थेमध्ये ती रमणारी कविता आणि त्यांची कविता आहे. म्हणून कवीचा प्रवास हा स्वतःकडून सार्वत्रिककडे विश्वमय होत जाताना आपल्याला दिसतो. आपण 2 कवितेंचा आज विचार आपल्याला करायचा आहे. कोणीकडून कोणाकडे, आणखीन एक त्याचबरोबर कोणीकडून कोणाकडे आणि मूर्तिभंजन या 2 कवितेचा विचार आज करता येतो का आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, मी आता म्हणलं की कवीचा हा सगळा जो प्रवास आहे ना, तो प्रवास हा स्वतःकडून विश्वमयकडे आहे. आम्ही कोण आहोत, आमची आयडेंटिटी काय, आमची ओळख काय आहे. तर आम्ही मानवतावादी कवी आहोत, मानवतावादी आहोत. माझी भूक ही मोठी आहे, ती संकुचित नाही आहे.
मला चतकोरामध्ये सुख नाही आहे, तर मला विश्वामध्ये विश्वाची भूक लागलेली आहे, मानवतेची भूक लागलेली आहे. म्हणून त्यांच्या वृत्तीमध्ये त्यांच्या वाणीमध्ये एक जोम, एक उत्साह येतो, आत्मविश्वास, आशावाद येतो. जीवनाविषयीच केलेले चिंतन येतं आणि हे चिंतन विश्वात्मक आहे आणि म्हणून ही चिंतनात्मक कविता आहे. आणि चिंतनात्मक कविता असल्या कारणामुळे मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, मी कोण आहे, कोणीकडून आलो, कोणीकडे मला जायचं आहे, या कवितेचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा ही कविता जानेवारी 1902 ला मनोरंजनाच्या मासिकामध्ये आणि काव्यरत्नावलीमध्ये प्रकाशित झालेली आहे. मानवी जीवन जगताना काही प्रश्नांची उत्तरे शोधत माणसं जगत असतात. मी कोण आहे, तर आम्ही असू लाडके दिदले जग आमाच खेळावे. केशवसुताला तुम्ही कोण कविता रचणारे अशा तशा प्रश्न विचारला होता. आणि म्हणून आम्ही कोण म्हणून काय पुससे आम्ही असू लाडके देवाचे दिदले जग आमास खेळावया. तुम्ही कोण आम्हाला सांगून लागलात असे, तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहात. आणि म्हणून मी कोण आहे, तर आम्ही असू लाडके देवाचे दिदले जग आमास खेळावया. तुम्ही आम्हाला सांगू नका, तुम्ही सांगणार आम्हाला कोण. हे जग सर्वांसाठी आहे, हे जग सर्वांसाठी आहे, सर्वांना जगण्यासाठी आहे. मी कुठून आलो आहे आणि कुठे जायचे आहे या प्रश्नाची उत्तरे निरनिराळे देताना आपल्याला दिसतात. निरनिराळे लोक देतात त्याच्या मला समाधान नाही आहे. पण आयुष्य म्हणजे अंधकार आहे आणि तो अंधकार घालवण्याची माझी एक धडपड आहे. हे जीवन वाट्याला आलेलं आहे, हे भोग वाट्याला आलेला आहे. हे जे वाट्याला आलेलं भोग आहे, हे सगळं वाट्याला आलेलं भोग मी बदलून टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून जिकडे तिकडे जर गेलो तर जिकडे तिकडे निराशा दिसते आहे. निराशानं घासलेलं जग आहे. ठेविले आनंदी तैशीचे रावे. याच्यामध्ये मला काही समाधान नाही, याच्यामध्ये मला काही समाधान नाही. आणि म्हणून ती राम म्हणून बसत नाही. इथे आलो कसा मी, जन्म मरणाच्या फेऱ्यातून अंधारातून माझी सुटका कशी होईल याच्यासाठी ती धडपड करताना आपल्याला दिसत आहे. तिला काही नवीन नाही, नवीन काहीतरी दिसत आहे. अंधारामध्ये तिला प्रकाश दिसतो आहे, झोडक्यामध्ये तिला प्रकाश दिसतो आहे. मानवी जीवन हे दुःखमय आहे. हे नियतीनं झालेलं आहे, हे परमेश्वरानं दिलेलं आहे, हे नशिबामध्ये होत आहे असं नाही. हे दुःख केशवसुताने असं म्हणले की हे दुःख मानव निर्मित आहे. काय, हे परमेश्वरानं लादलेलं नाही, नियतीनं लादलेलं नाही, तर हे दुःख मित्रांनो मानव निर्मित आहे. माणूस अज्ञानी आहे आणि अज्ञानी असल्या कारणामुळे त्याला हे दुःख भोगावं लागणार आहे. आणि तो सज्ञान झाल्याच्या नंतर या दुःखातून तो बाहेर पडू शकतो. बुद्धाने या प्रश्नांची उत्तरे शाश्वतरित्या उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आणि शिकल्याच्या नंतर याची उत्तरे मिळतात असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. म्हणून मनुष्याने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य केलं पाहिजे आणि आपण पावलं टाकले पाहिजे, तेव्हा दुःख नाहीसं होईल. कर्म धर्म संचित नशीब हे केशवसुताची कविता मानत नाही. खरा अर्थ लोकांच्या मनावर खरं काय आहे ते बिंबवणं. ही समाज रचना खोट्या पायावर चाललेली आहे. खरा धर्म हा मानव धर्म आहे आणि तो मानव धर्म पसरला या जगातले दुःख नाहीसे झाले पाहिजे अशा उच्चतम पलीकडे त्यांच्या कवितेचा प्रवास आहे. आणि म्हणून त्यांच्या कवितेचा प्रवास असल्या कारणामुळे मानवातील राक्षसी वृत्ती ओढून त्यांच्यातील अज्ञान नष्ट करून त्यांना सज्ञान करण्यासाठी ते माझ्याने मी त्यांचा एकच ओघ अमातून वाहतो आहे. ते माझे भावंड आहेत, ते माझे सर्वस्व आहेत. उपजत मरणे, त्यांच्यासाठी जगणे, त्यांच्यासाठी विचार माने हे धोरण आहे कवितेचं. म्हणून हा ध्येय मनुष्य ध्येय जन्माच्या वेळी अव्यक्त असतो, म्हणजे तो व्यक्त होतो आहे आणि शेवटी अव्यक्त होत असताना कवी या ठिकाणी अनेक वेळा खिन्न होतो, दुःखी होतो आहे. सुख दुःख मनुष्याला भोगावं लागतं, क्रमप्राप्त आहे. दुःखाचा अतिरेक झाल्याच्या नंतर मनुष्याला त्याच्या आत्म्याचे अमरत्वाची प्रचिती येत नाही. मागे पुढे काही त्याला दिसत नाही, संशय वृत्ती वाढत जाते. तेव्हा हे राम करावे कसे, हे राम करावे कसे मनाची ही स्थिती होते आहे. तेव्हा अनित्याचा विचार करतो, तेव्हा जपूर जा
गडे जपोर जा, मारा फिरकी, मारा गिरकी, हे चिंतन आहे की या समाजाला आलेल्या अवखळा नष्ट करून घालवण्यासाठी तिकडे माझा प्रवास आहे. ती तंद्री मला लागलेली आहे. म्हणून काय करावे आणि कोठे जावावे, काय करावे, कोठे जावावे, वाटते पिसे लागण्याची वेळ आहे, वेळ होण्याची वेळ आलेली. तर मग हे मन अस्वस्थ होते, हे त्या मनाचं हे चित्रण आहे. खरंच मनाचं संशोधन बुद्धानं फार सुंदर केलं. हे मनाचं अस्वस्थपण आहे आणि मनाचं हे चित्रण त्याने केलं. म्हणून कवितेची मुळामध्ये भाषा ही सूचक आहे, भावार्थ सरस आहे. अव्यक्त भूत, अव्यक्त भविष्य याची एक योजना याच्यामध्ये आहे. अज्ञान घालवणे आणि अज्ञान घालवून माणसाला सज्ञान करणे. मानवी जीवन हे दुःखमय आहे. हे संसार म्हणजे दुःख आहे. या संसाराच्या जंजाळातून कुठून मी सापलो मलाही कळत नाही. या नात्यागोत्यांमध्ये कुठं कसा गुरफडून गेलो आहे हेही मला कळत नाही. संशय वृत्तीतून बाहेर पडणारी माझी कविता नव्हे, मानवाला संदेश देणारी कविता आहे. आणि म्हणून हे कशासाठी करायचं आहे, तर ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या देशाचं ऋण फेडणं आपलं काही कर्तव्य असतात. आणि म्हणून कवितेची मुळामध्ये भाषा ही सूचक असली तरी त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी मी आलो आहे. हे माझं सर्वश्रेष्ठ कर्म आहे. समाजाची सामाजिक काही बांधिलकी आहे. समाजाचं काही आपण देणं आहोत, समाजाचं काही ऋण आपण फेडणं आहोत. त्यासाठी माझं हे कर्म आहे. एकंदरीत तिच्यामध्ये आशावाद आहे. हिंदू समाजाच्या जीवनाकडे पाहण्याचा निर्मळ निरामय दृष्टिकोन या कवितेमध्ये प्रकट झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मी निराशाहीन जरी असलो तरी पण तेवढा निराशा नाही, मी आशावादीच आहे. खरं जगाच्या मुळाशी मंगलमय आनंद आहे. तो आस्वाद घेण्यासाठी श्रद्धा निष्ठा डोळसपणे मी बघतो आहे. ही माझी निष्ठा, ही माझी श्रद्धा अधिक डोळस आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी माझ्या कवितेचा जन्म झालेला आहे. म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये ती न रमता सार्वजनिक जीवनामध्ये रमते आणि जीवनाच्या सुखामध्ये रमते आणि स्वकडून सार्वत्रिकडे केशवसुताच्या कवितेचा प्रवास जाताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून हे वैयक्तिक जीवनाकडून सार्वत्रिक जीवनाकडे माझ्या सुखाच्या बरोबर इतरांच्या सुखाचा विचार करणारी तशी व्यवस्था एक नवी निर्माण करण्यासाठी ही कविता जन्माला आलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून या कवितेचा प्रवास हा वैयक्तिक जीवनाकडून सार्वजनिक जीवनाकडे, वैयक्तिक सुखाकडून सार्वत्रिक सुखाकडे जाताना आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून कवी हा विश्वात्मक भूमिका घेऊन जाताना जेव्हा दिसतो त्यावेळेला तो स्वतःचा राहता नाही, हा कवी तो जगाचा होतो. आणि जगाचा अंतर्भाव ते आणि मी एक आहोत. त्याच्या सुखासाठी जगणं हा माझ्या कवितेचा धर्म आहे आणि तो माझं कर्म हेच सर्वश्रेष्ठ मूल्य केशवसुताच्या या कवितेमध्ये आपल्याला दिसेल. आणि हे जगणं सुखाचं करून जाण्यासाठी जेव्हा मी निघतो आहे तेव्हा मग माझ्यावर रूढी, बंधन, देव, परमेश्वर याची सगळी आखणी करून मला संकुचित केलं जातं. त्याच्यातून मला बाहेर पडायचं आहे. कुठल्याही धर्माच्या गाठी मला बांधून घ्यायच्या नाहीत. कुठल्याही परमेश्वराच्या जंजाळामध्ये मला काही पडायचं नाही. कारण या परमेश्वराच्या अनुषंगाने समाजाचं शोषण आणि शतकाने शतक होत झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या मूर्तिभंजन कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे. मूर्तिभंजन कवितेच्या प्रवासाकडे आपण जाऊया की मूर्तिभंजन नावाच्या कवितेमध्ये या जगामध्ये धर्म, नियम, परमेश्वर यासाठी की या जगामध्ये मानव सर्वश्रेष्ठ आहे हे केशवसुतानं पहिल्यांदा मानलेलं आहे. देव धर्म त्यांनी नाकारलेला आहे. माने कर्तृत्वाला श्रेष्ठ मानलेला आहे. देवाच्या जागी माणसाची उभारणी केशवसुतांनी केली. कारण तुम्ही परमेश्वराच्या जागी माणसाची स्थापना, माणसाची उभारणी केशवसुतांनी केली. आम्ही मूर्ती फोडून टाकू पण विकून न टाकू असं म्हणतात. का या कवितेची मध्यवर्ती जर कल्पना जर आपण बघितली तर सर्व चित्र असं आपल्याला दिसून येईल की आम्ही या परमेश्वराच्या अनुषंगानं या जगातल्या माणसांचं शोषण केलं जात आहे. तो परमेश्वर नाकारून त्या जागी दुसऱ्या परमेश्वराची, दुसऱ्या म्हणजे जिथं शोषण होणार नाही अशा व्यक्तीची म्हणजे सर्वश्रेष्ठ माणसाची ती उभारणी करताना आपल्याला दिसते. देवाच्या, धर्माच्या, जातीच्या, कर्मकांडाच्या, पूजा अर्चांच्या या सर्वाच्या लांदी लागून विशिष्ट समाजाने विशिष्ट समाजाचं शोषण केलेलं आहे. हे काही बरोबर नाही.
कुठलाही परमेश्वर माणसाचं शोषण करा असं सांगत नाही. त्या परमेश्वराच्या आड पडून इथल्या असणाऱ्या काही प्रस्थापित व्यवस्थेने या माणसांचं शोषण केलं. आणि म्हणून या मूर्तीच्या अनुषंगाने ज्या माणसाचं शोषण हजारो वर्षापासून करत आलेला आहे असा देव, असा परमेश्वर मी नाकारतो म्हणलेला आहे. आणि म्हणून मी मूर्ती फोडूया, आम्ही मूर्ती फोडण्या टाकू पण लुटणार नाही. का मूर्त्या फोडू आम्ही मूर्त्या फोडून टाकू परंतु त्याच्या जागी मानवाची स्थापना करू, पण आम्ही लुटणार नाही. असं का म्हटलं? कारण या देशाच्या उत्पन्नापेक्षा मंदिराचं उत्पन्न 5 पटीने जास्त आहे आणि ते विशिष्ट लोक खात आहेत. आणि म्हणून मोहम्मद गझनीनं या संपत्तीसाठी मंदिरे लुटली गेली, मूर्त्या सोन्याच्या लुटल्या आणि त्याचं सोनं करून टाकलं. आम्ही मात्र त्या परंपरेतले नाही. आम्ही दुसऱ्याचा अर्थ शोषण करून स्वतः जगण्यासाठी या मूर्तींची विक्री करणार, आम्ही त्या परंपरेतले नाही. अशा या दगडांच्या या मूर्तींची पूजा आम्ही करणारे नाहीत, विकणारे नाही आहेत. तर त्या जागी माणसाची स्थापना करू, जो माणूस सर्वांच्या कल्याणाचा आदर्श असेल. पूजा करण्यामध्ये अर्थ नाही. माणसं पूजा अर्चा हजारो वर्षापासून इथं करत आलो. ज्यांनी परमेश्वराला अधिक कवटाळले त्या लोकांचं कल्याण झालं आणि ज्यांनी परमेश्वर टाकून दिला त्यांचंही कल्याण झालं खऱ्या अर्थानं. हे 2 माणसं वैचारिक चळवळीमध्ये फार गतीने पुढे आलेले आहेत. त्यांच्या जातीचे नावं घेण्याचा काय अर्थ नाही. म्हणजे पूजा करून काय, कर्मकांड करून काय अर्थ आहे? माणसाचं वर्तन सुधारलं पाहिजे, माणसाचं जगणं सुधारलं पाहिजे, माणसाचं वर्तन, त्याचे आचार विचार बदलले गेले पाहिजे. तो माणूस माणसासारखा वागला पाहिजे. आणि म्हणून त्याने आज म्हणे आम्हाला चाड संपत्तीची आहे असा एक वर्ग आणि दुसरा आम्ही मूर्ती फोडून या पण विकून या न टाकू. की आम्हाला संपत्तीची चाड नाही असं नाही. एकीकडे संपत्ती जमा करणारा एक वर्ग आहे आणि दुसरीकडे संपत्ती फोडून जमा करणारा ही वर्ग आहे. परंतु आम्ही मात्र या मूर्त्या फोडून विकून संपत्ती जमा करणाऱ्याच्या परंपरेमधले आम्ही नाही. आम्ही काही ते विकून टाकणारे चोर आहेत असं म्हणले नाही. आम्ही नाही. मूर्त्या फोडून विकून टाकून स्वतःची पोटं भरणारे हे खऱ्या अर्थानं चोर आहेत. आम्ही चोर नाही. ही कविता एक कोडा आहे. ही कविता एक कोडा आहे. समाज सुधारण्यासाठी त्याचा नाश करू नका. मूर्तींचा नाश करू नका. समाज सुधारण्यासाठी नाश करू नका. काही चालीरीती घातक निर्बंध बनलेले आहेत त्या टाकून दिल्या पाहिजेत. द्या त्याचं निर्मूलन, त्याचा सर्वस्व निर्मूलन करू नका. समाजामध्ये हळूहळू नवे वळण देत देत समाज सुखकारक बनत जातो आहे असा अर्थाभिप्रेत आहे. केशवसूत क्रांतिकारक कवी आहेत. या देशाच्या ठिकाणी माणसाची उभारणी करतात, देवाच्या नावानं जगतात. त्याचाही त्यांनी समाचार घेतलेला आपल्याला सुनील. त्यांनी काय म्हटलेलं आहे? वंदुनी या देवा लागुनी दाई दाई मानव रडती पाय पोसत्या हाना संप्रती देव कशाचे अश्रू ते पीती क्रूरते असुराहूनही. काय म्हटलं? वंदुनी या देवा लागुनी दाई दाई मानव रडती पाय पोसत्या हाना संप्रती देव कशाचे अश्रू पीती क्रूरते असुराहूनही. देवाला तुकारामाच्या भाषेमध्ये मुजुरी हाणाव्या पै जरा असं स्पष्ट म्हणलेलं आहे. म्हणून परमेश्वर माणसानं निर्माण केलेला आहे. माणसातून परमेश्वर जन्माला येत असतो, दगडातून येत नसतो. हे एकदा लोकांना कळू द्या. देवदानवा निर्मले हे मत लोका कळू द्या. हे परमेश्वर माणसानं निर्माण केलेलं आहे हे एकदा माणसाला कळू द्या. माणसातलाच परमेश्वर मिळाल्यामुळे दगडात कुठला जिवंत होणार आहे. आणि माणूस सर्वश्रेष्ठ आहे जगामध्ये. हे जग माणसासाठी, हे धर्म माणसासाठी, हे नियम माणसासाठी. हे फुल्यानेही सांगितलं आणि केशवसुताने तर छणकावून सांगितलं. आणि म्हणून माणूस सर्वश्रेष्ठ आहे. मित्रांनो, देव माणसासाठी आहे, देवासाठी माणूस नाही. नियम माणसासाठी आहेत, नियमासाठी माणूस नाही. घटना माणसासाठी आहे, माणसं घटनेसाठी नाही. परमेश्वर माणसासाठी आहे, माणूस परमेश्वरासाठी नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून केशवसुताचा नवा शिपाई कुठलाही देव मानत नाही.
तो शिपाईचा देव आहे खऱ्या अर्थानं. जात पात तो मानत नाही. तो मानवतावादी नवीन विचार घेऊन आलेला आपल्याला दिसतो. तो देवाच्या नावानं समाजाचं शोषण करणाऱ्यावर आसूड ओढतो. विश्व निर्माता देव नव्हे तर या विश्वाचा निर्माता मानव आहे, ही कल्पना त्यांनी स्वीकारलेली आपल्याला दिसते आहे. म्हणून दैववाद नशीबवाद असणे म्हणजे पुरुषहीन असणे असं म्हटलं. देव जात धर्म यांना ओलांडून पुढे जाणारी ती कविता आहे. आणि म्हणून समाजामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आणणारी ही कविता अत्यंत फार स्पष्टपणे व्यक्त होताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून ती कविता ही वाचतो मी आपल्या समोर, म्हणजे हा अर्थ मी सांगतो ते कळतो आहे. मूर्ती फोडा धावा धावा फोडून मूर्ती आतील संप्रती फस्त करा, व्यर्थ पूजा द्रव्ये त्यास वाहून या, नाके घासून या काय लभ्य. डोंगरीचे आम्ही दौड अडदाड आम्हाला जाड संपत्तीची, कोडे घालून या बसली कैदासीन उकलेले आम्ही खाईल काते. ग्रीक पुराणामध्ये महाकाव्यामध्ये एक ग्रीक एडिपस कॉम्प्लेक्स इलेक्ट्रा अशी एक संकल्पना मानली जाते. आणि एक सिंहाचं आयाळ पांघरून बसलेली ती स्त्री आहे ग्रीक पुराणातल्या काव्यामध्ये. आणि ती प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाची उत्तरे ज्याला देता येत नाही त्याचा आश्चर्यचकित ती करते. आणि एके दिवशी प्रश्नाची उत्तरे देणारा एखादा एडिपस जन्माला येतो आणि तिचा नायनाट करतो आहे. तो संदर्भ कोडे घालून या बसली कैदासीन. कोडे आपल्यालाच माहिती असतात, ते दुसऱ्याला माहिती नसतात. अशी कैदासीन परमेश्वराच्या अनुषंगानं शोषण करणारे असेल तर तिचाही आज ना उद्या नाश होणार आहे. तो अर्थ महत्वाचा आहे. तिच्या खडीमध्ये नाही आम्हा जाणे, की तिच्या त्या वर्तुळामध्ये आम्हाला काही जायचं नाही म्हणून हे करणे खरा आरोप. तिनं आखीव रेखीव केलेल्या वर्तुळामध्ये जाऊन आमचा बळी त्याच्यामध्ये आम्हाला द्यायचा नाही. आम्ही त्याच्यासाठीच हा कठोर केलाय. आम्ही अशा मूर्त्या फोडून टाकू, विकून टाकू न, आम्ही त्या मूर्त्या विकून टाकणार नाही, फोडून टाकणार आहे. आणि त्याच्या जागी माणसाची प्रतिष्ठा आम्ही करू. मूर्ती फोडण्या देऊ जोडून या, पर विकून या न टाकू त्या. विकुणी टाकती तोच हराम कर, तोच खरे चोर आम्ही नव्हे. स्पष्ट अशा प्रकारची कविता आहे की मूर्ती चोरून टाकणारे हेच या देशामध्ये हरामखोर आहे सारे, आम्ही चोर नाही असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून धर्म जात देव ओलांडून एक पाऊल पुढे जाते आणि समाजामध्ये आमूलाग्र बदल घडून जागृत घडून आणणारी बुद्धिवादी विचाराची कविता समतेच्या पायावर समाजाची उभारणी तिला करावायची आहे. आणि म्हणून या कैदासिनीचं किंवा अशा या देवाचं पठन कर बा त्याचं असं ती म्हणत नाही. पठन कर बा त्याचं जग हे बदलावयाचं. कुणाचं पठन करायचं आहे? हे जग बदलून टाकण्याची जो भाषा करतो आहे, या जगाला दुःखातून मुक्त करण्याची जो भाषा करतो आहे, या जगाला सुखी करण्याची जो भाषा करतो आहे त्याचं पठन कर बा. ह्याचं जपमाळ कर बा दररोज असं नाही. दररोज जायचं फुले वाह्याचा आणि निघून याचं हे याला अर्थ त्यांनी दिलेला नाही. जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरणी टाका, पुढच्या हाका ऐका काम तो. जुनं जे जे जुनं ते सोनं ठेवले आणि ते तैशीच राहावे हे मूल्यच नाकारले. हे जुनं जाऊ द्या, सगळं बदलून टाका, जाळून पुरून नष्ट करून टाका. आणि काय मग काय जुनं आहे? ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, अध्यात्म, परलोक ही जी प्राचीन मूल्य आहेत ना, ही सगळी प्राचीन मूल्ये केशव सुताच्या कवितेने नाकारली. ईश्वर जर असेल तर ईश्वर सर्वांचा एकच आहे की नाही? मग ईश्वरामध्ये सुद्धा जातीनुसार ईश्वर असावा. अस्पृश्यांचा देव मसोबा, मेसाई, जोगाई कुठे? माळावर. जमीन नाही, पुजारी नाही, काहीच नाही त्याच्याजवळ. आणि सवर्णाचे असणारे देव. माझ्या गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे, 50 एकर जमीन आहे. विशिष्ट लोकच खातात. अनेक देवाच्या ठिकाणी जमिनी, त्याला कपडे घालायला म्हणजे त्याची व्यवस्था करायला पुजारी. ईश्वर हा दगडामध्ये नाही, माणसांमध्ये म्हणलेला आहे. आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये असेल तर पिढ्यान पिढ्या या समाजाचा आत्मा जोडू लागलेला आहे. मग तुमचा आत्मा कसा जळालेला नाही? ज्ञानदेवाने या जगाचं रडणं बंद करावं म्हणून ज्ञानदेव समाधीत काय केला? आत्म्याच्या संदर्भामध्ये हे सगळं खोटं आहे. अनात्म जीवन हे अनात्म आहे.
आत्मा जर लहान आणि मोठा असेल तर मुंगीचा हत्तीच्या डोक्या कसं जाईल पोटामध्ये? अवघडच आहे नाही. इथं स्वर्ग आहे, स्वर्ग नरकाच्या या संकल्पना तोता नाही. कुठं स्वर्ग नाही कुठे. जे जे चांगलं काम करेल, उत्तम जग निर्माण करेल, जिथं माणसाचं शोषण होणार नाही, माणसं माणसासारखं वागतील, माणसं माणसाला सुखी जीवन जगू देतील, एकमेकाला सहकार्य करतील, तिथं स्वर्ग आहे. आणि जिथं या देवा धर्माच्या आड पडून माणसाचं शोषण करणारे वर्ग जिथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथं नरक. मी एकदा पंढरपूरला गेलो होतो. पंढरपूरला गेल्याच्या नंतर आम्ही एका ठिकाणी चपला सोडायला लागलो आणि एकाने चपला सोडून जायला लागलो. तर तुम्हाला काय घ्यायचं नाही का? म्हणलं काय घ्यायचं नाही बाबा, उचला म्हणे चपला. चला आम्ही दुसरीकडे सोडून आलो. आम्ही दुसरीकडे सोडायला चालले तर ते म्हणाले काय घ्यायचं नाही का? नाही. अरेच्या, पंढरपूर ते देवाचं गाव आणि सगळा व्यवहार प्रामुख्याने तिथे दिसू लागलेला आपल्याला दिसतो. आणि आपल्याकडे सांगितले देवाच्या दारी उभा क्षणभरी चारी मुक्ती वाटेल असं मुक्ताबाई म्हणते. अरे कुठे असं ते चिंतन केलं तर स्वर्ग प्राप्त होतो ना, तो मिळतो. ज्याचा जसा अनुभव त्याची तशी उत्तरे मिळतील. आता परंतु मी अनेकाला बघतो, अंबेजोगाई 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. अनेक जण येगुश्वरीच्या मंदिराला जाताना आम्ही पाहतो. तिथं आपण गेल्याच्या नंतर मात्र असं चित्र तुम्हाला दिसून येईल की सगळं लक्ष मंदिरात गेल्यावर राहतं का बाहेर सोडलेल्या चप्पलवर राहतं. पुजाऱ्याचं आपल्या एक जास्त पैसे कोण देतो, जास्त आरती करून देतो, त्याच्यावर अधिक त्याचं लक्ष राहतं. मग तिथं स्वर्ग नांदतोय का? अनेक ठिकाणी असा आपण विचार करूया की ज्या ज्या ठिकाणी अध्यात्म परलोक ही प्राचीन असणाऱ्या मूल्याच्या अनुषंगानं माणसाचं शोषण करणारी ही जी मूल्य आहेत, ही मूल्य नाकारलेली आहे. आणि पारलौकिक जीवनाला नाकारून केशव सुताच्या कवितेनं लौकिक जीवनाला महत्व दिलं. हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे. विषमता ही पोचत आहेत, समाजामध्ये दरी निर्माण करत आहेत, माणसामध्ये माणूस ठेवत नाहीत, श्रेष्ठ कनिष्ठ ठरवत आहेत. आणि म्हणून विषमता पोचणारी अशी असणारी मूल्य या ठिकाणी एकदा उकळून टाकलं पाहिजे. आणि शोषण करणारी एक नवी समाज रचना तिला नको आहे. शोषण रहित समाज रचना केशवसुताच्या कवितेला हवी आहे. आणि म्हणून परमेश्वरामध्ये मानव सर्वश्रेष्ठ आहे असं ती मानत असताना आपल्याला दिसते. आणि त्या परमेश्वराच्याच अनुषंगानं ते विचार मांडत असताना एक अशा प्रकारचा नवा विचार घेऊन येताना आपल्याला दिसते. आणि मानवी माणसांमध्येच, माणसाच्या वर्तनामध्ये, चांगल्या माणसांमध्ये ते खऱ्या अर्थानं परमेश्वर शोधत असताना आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा या मूर्त्या फोडते आणि परमेश्वराची नवी तिथे स्थापना करत असताना आपल्याला दिसते आहे. म्हणून कुसुमाग्रजांची ही मूर्ती भंजनाची कविता आहे, माणूस भंजनाची नाही. कुठलाही परमेश्वर असेल, धर्म असेल, नियम असेल, माणसासाठी आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जर माणसाचं कोणी शोषण करत असेल तर मग मात्र केशवसुताची कविता ते परमेश्वर, तो धर्म, तो स्वर, ते नरक, स्वर्ग, आत्मा, कल्पना या सगळ्या प्राचीन मूल्यांना ते नाकारताना आपल्याला दिसते. आणि नवीन मूल्य त्या जागी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य ती पेरत असणं आपल्याला दिसेल. अज्ञान जाऊन सज्ञान करून माणसाला सुखी करणारी एक नवी व्यवस्था तिला या ठिकाणी उभी करायची आहे. म्हणून केशवसूत हा सामाजिक आमूलाग्र बदल घडून आणणारा कवी नुसता कवी नाही, विचारवंत आहे. एक नवी समाज रचना, एक नवी शोषण रहित समाज रचना निर्माण करण्यासाठी कवी वैचारिकतेच्या पातळीवर जाणारा या कालखंडातला कवी नुसता कवी नाही तर हा एक सर्वश्रेष्ठ विचारवंत आहे. आणि या विचारवंताची दृष्टी 100 वर्षाचं बघत असताना आपल्याला दिसते. आणि केशव 100 वर्षाचं पुढचं बघून या ठिकाणी विचार व्यक्त करताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून केशवसुताच्या दृष्टीला उद्याच्या समाजाच्या सुखाचे स्वप्न पाहत पाहत ही कविता लिहिताना आपल्याला दिसतात. म्हणून केशवसुतांची कविता ही क्रांतिकारी कविता आहे. केशवसूत हा वैचारिक अंगाने विचार करणारा कवी, अलीकडच्या काळामध्ये सर्वश्रेष्ठ मानवतावादी कवी आहे. म्हणजेच तो एक नवा शिपाई आहे. या ठिकाणी आपण थांबू आणि उद्याच्या तासामध्ये नवा शिपाई आणि तुतारी या 2 कवितेचा विचार आपण करूया. मित्रांनो, मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि याच्यानंतर काही आपण बोलू, पण एकदा अभ्यासक्रम संपवूया आणि मग पुढे बघू. धन्यवाद.